स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज एक आपण नवीन मोबाईल बघणार आहे, जो की आहे सॅमसंग गॅलेक्सीचा. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे, डिटेल्स सांगणार आहे मोबाईलची. मित्रांनो, आतापर्यंत व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अगदी सबस्क्राईब करा. चला व्हिडिओची सुरुवात करूया. मित्रांनो, हा जो मोबाईल आहे हा आहे सॅमसंग गॅलेक्सी A16, जो की 5G आहे. मित्रांनो, खतरनाक मोबाईल आहे. चला याचं स्पेसिफिक पाहू आपण काय काय तर. म्हणजे याची अँड्रॉईड व्हर्जन जे आहे 14चं आहे. या मोबाईलमध्ये 14चं व्हर्जन आहे. याच्यात आता प्रोसेसर सगळ्यात पहिले आपण कोणता आहे तर मित्रांनो, याचं जे प्रोसेसर आहे मीडियाटेक डायमेन्सिटी 6300चं प्रोसेसर आहे. मोठं प्रोसेसर आहे मित्रांनो, 6300चं. याच्यामध्ये जे कोअर आहेत तर पहिलं जे कोअर आहे 2.4 GHz ड्युएल कोअर प्लस 2 GHz एक्सा कोअर, असे 2 कोअरमध्ये हा मोबाईल येऊ राहिला मित्रांनो. 8 GBचा रॅम, 6 GBचा रॅम, 2 व्हेरियंटचे 2 रॅम आहेत. बजेटनुसार तुम्ही घेऊ शकता. डिस्प्लेची गोष्ट करून घेऊन गोष्ट म्हणजे आपण 6.7 इंचचा डिस्प्ले आहे, जो की 17.2 सेंटीमीटरचा आहे सुपर ॲमोलेडचा. मेन गोष्ट हेच असते की सॅमसंग गॅलेक्सीच्या मोबाईलमध्ये सुपर ॲमोलेडचा डिस्प्ले येते, बाकीच्या मोबाईलमध्ये येतच नाही. कारण की क्वालिटी म्हणजे सॅमसंग कसं आहे, 1080 मल्टिप्लाय बाय 2340 पिक्सलचा फुल HD चा डिस्प्ले आहे. म्हणजे डिस्प्लेची क्वालिटी एक नंबर आहे, प्युअर क्वालिटी आहे. आणि 90 Hzचा रिफ्रेश रेट आहे. 90 Hzचा म्हणजे तो कमी आहे, पण तो बजेटनुसार चालून जाऊ शकते. ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, 3 कॅमेरे येऊ राहिले याच्यात. 50 मेगापिक्सल तो आहे. अप टू 10x डिजिटल झूमिंग आहे. वाईड अँगलची लेन्स आहे ती प्रायमरी कॅमेरा. 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा आहे तो, आणि 2 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आहे. आणि LED फ्लॅशसुद्धा आहे. बॅकलिट 4K शूटिंग नाही, परंतु फुल HDची शूटिंग आहे. 30 FPS म्हणजे शूटिंग ठीकठाक आहे. आणि फ्रंटली जे आहे 13 मेगापिक्सलची वाईड अँगलची लेन्स आहे, ते बिन फुल HD 30 FPS रेकॉर्डिंग आहे. म्हणजे दोन्हीकडून फुल HDच्या रेकॉर्डिंग आहेत, पण मोबाईल एक नंबर आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर जे आहे बॅटरी गोष्ट करू आपण बॅटरीची. बॅटरी आहे 5000 mAhची बॅटरी आहे, परंतु याच्यामध्ये जे आहे 25 वॅटचं चार्जर आहे. कारण 25 वॅटचं चार्जर म्हणजे कमी टायमात होत नाही, याच्यात जास्त टाईम लागू शकते चार्जिंग होण्यासाठी, परंतु मोबाईलमध्ये हे चार्जिंग टिकून राहणार आहे. आणि याच्यामध्ये जे आहे नॅनो सिम कार्ड छोटे छोटे. 5G इंडिया मोबाईल सपोर्टेड आहे. 128 GBचा इंटरनल स्टोरेज व 256 GBचा इंटरनल स्टोरेज 2 व्हेरियंटमध्ये भेटतात. एक्सपांडेबल अप टू 1.5 TB आहे. डस्ट रेजिस्टंट, वॉटर रेजिस्टंट मोबाईल आहे. मोबाईल एक नंबर आहे मित्रांनो. हा मोबाईल 15,000च्या रेंजमध्ये, 15-16,000च्या रेंजमध्ये तुम्हाला मिळू शकते कोणत्याही स्टोअरवर, मोबाईल स्टोअरवर. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अगदी सबस्क्राईब करून ठेवा.